सकाळ सकाळ डोंबिवली रेल्वे स्टेशनवरून पकडली खोपोली ट्रेन आणि येऊन उतरलो बदलापूर रेल्वे स्टेशनला. ईस्ट साईडला येऊन ऑटो पकडली आणि सुंदर सुंदर निसर्गरम्य असे नजारे एन्जॉय करत आम्ही येऊन पोचलो कोंडेश्वर मंदिरापाशी. नमस्कार मंडळी, ट्रॅव्हलिंग हरीच्या नवीन एका एपिसोडमध्ये मी हरीश सुरेंद्र पडवा तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे. तर आता आहे मी कोंडेश्वर वॉटरफॉलला आम्ही चाललेलो आहोत. बदलापूर रेल्वे स्टेशनला आलो आणि आपण ऑटो पकडली आम्ही आणि तिथून आमचे 200 रुपये घेतले दोघांचे आणि तिथून आम्हाला या ठिकाणी आणून सोडलं मागे. इथे हे कोंडेश्वर मंदिर आहे आणि कोंडेश्वर मंदिराच्या पुढेच कोंडेश्वर वॉटरफॉल आहे. तर तुम्हाला इथे यायचं असेल तर पहिल्यांदा बदलापूर स्टेशनवरून ऑटो करावी लागेल. आमचे आता 200 रुपये घेतलेले आहेत. तर इथे येऊन पोचलो आहे आणि आता आपण जाणार आहोत दोघेजण. आणि इथे थोडंसं असं फोटो काढायला मस्त लोकेशन आहे. तर तिथे आम्ही जरा ते फोटो वगैरे काढणार आणि मग जाणार आहोत. तर असा आजचा प्लॅन आहे, फुल धमाल येणार आहे. आणि या व्लॉगविषयी आणि या वॉटरफॉलविषयी या व्लॉगमध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती मिळेल. तर आजचा हा व्लॉग संपूर्ण बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा. चला. तर म्हणजे या ठिकाणी कोंडेश्वर देवस्थान आहे. तिथे आता मी पहिला जाऊया आपण आणि तिथे दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतर आपण वॉटरफॉलकडे जाऊ. ही मंदिराची मुख्य शंकर भगवानांची जी पिंडी असते ती आहे. आणि हे संपूर्ण हे बघू शकता वरती कातळ आहे, हा दगड आहे. त्या कातळात हे सगळं कोरलेलं आहे आणि पिंडी इथे आहे खाली. मंदिराला लागूनच असलेला वॉटरफॉल जास्त खोल आहे, त्यामुळे शक्यतो तिथे जाणं टाळा. वॉटरफॉलकडे जाण्यापूर्वी वडापाववर ताव मारून नंतर पुढे निघालो. चला, पावसाचं मंडळी दमदार आगमन झालेलं आहे. सकाळपासून पाऊस नव्हता, थोडं ऊन पडलेलं होतं. आता थोडं बरं वाटतंय, थंड, थोडं गरम पण होत होतं. आता पावसाचं आगमन झालं आहे तर जरा मजा येईल. फोटो काढायला वगैरे इकडे खूप सुंदर सुंदर लोकेशन्स आहेत. कुठेही उभे राहाल तर खूप असे सुंदर फोटो येतील. इथे पण एक टेकडी आहे. एक दादा जे भेटलेले ज्यांनी मला ही वाट दाखवली, ज्यांनी बाईकवरून इथे आणून सोडलं मला, तर ते बोलले की या टेकडीवरून पण खूप सुंदर असे सीनरी आहे, तिथे खूप सुंदर असे फोटो येतील. तर तिथे सुद्धा नंतर जाऊ बघूया जमल्यास. मंदिराच्या 200 ते 300 मीटर मागे यावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला हा बोर्ड दिसेल इथे तारवाडी लिहिलेला. तर हा तारवाडीच्या मागून बाजूने असा रस्ता जातो वरती, तिथे आपल्याला जायचं आहे आणि या दिशेने वॉटरफॉल आहे. मंदिराच्या जवळून पण एक वाट जाते, कच्ची वाट आहे ती, पण ती जरा माती वगैरे सरकण्याची शक्यता आहे. मंदिराच्या जवळ जी दुकानं आहेत तिथूनच आहे, पण माती वगैरे सरकण्याची शक्यता असताना थोडे डिफिकल्ट असेल म्हणून आम्ही तिथून गेलो नाही, इथूनच जातो आहे. आता भरत मागे राहिला आहे, येतो आहे आरामात. तर आम्ही पुढे जाऊया. मजबूत पाऊस आलेला आहे, मजबूत. या घरं इथे लागतील पुढे आल्यानंतर तुम्हाला. तर इथून आपल्याला पुढे जायचं आहे. गरुडाची भाजी आहे, हे टाकळ्याची पण करता ना? हे आता तुम्ही स्वतःसाठी घेता की विकताय? विकायला नेता? कुठं इथे जाते विकते? अच्छा, गरुडाची भाजी आहे मंडळी या ठिकाणी. आणि हे सगळी टाकळ्याची भाजी पण आहे. या इकडे काढतायत आणि स्टेशनला वगैरे नेऊन विकणार.
या ठिकाणी मंडळी एक झोपडी दिसेल तुम्हाला या 2-3, आणि इथे पण तुम्ही मजा घेऊ शकता पाण्याची. आणि तो एक दादा आम्हाला मिळाला, तिथे एक दादा भेटला, तो बोलला की पुढे पण एक स्पॉट आहे 5 मिनिटावर, तर तिथे जाऊन येतो, बघतो काय आहे. अदरवाईज याच पाण्यात थोडं मजा करू, थोडं पुढे पण आहे, तर इथेच थोडं मजा करू आणि मग रिटर्न जाऊ. फिरून फिरून आपण परत मंदिराच्या वरती आलेलो आहे. हे इकडे हे दिसतं, हे मंदिर आहे इकडे, आणि इथे आपल्याला पुढे जायचं आहे या साईडला. तर इकडून आता पुढे जाऊया आपण. थोडंसंच चालल्यानंतर आम्हाला हा सुंदर असा स्पॉट दिसला आणि आम्ही इथेच एन्जॉय करायचं ठरवलं. म्हणजे हा इथेच वॉटरफॉल आहे, मुख्य वॉटरफॉल तिथे आहे पुढे, पण तिथे आम्ही गेलो नाही, कारण एक दादा बोलले की तिथे खोल आहे, बुडण्याचे वगैरे चान्सेस असतात, तर तिथे गेलो नाही. आणि मंदिराच्या बाजूला पण जिथे आहे तिथे पण खूप खोल दिसतं आहे, तर इथे पण मजा करू शकता. असे इथे याल तर छोटे छोटे असे बरेचसे स्पॉट आहेत. मागे जिथे हा चोडा होता जो क्रॉस करून आलो त्या झोपडीच्या खाली, तिथे पण मजा करू शकता. इथे पण आहे, इथे पण थोडा टाइमपास करू या पाण्याच्या इथे, आणि मग थोडा पुढे जाऊ, तिकडे बघूया. काल रात्री बनवलेलं चिकन ते आज आपण घेऊन आलो इकडे उरलेलं, आणि ब्रेड आणले त्याच्याबरोबर, आणि मस्तपैकी आता इकडे खाऊया आणि नंतर आपण पाण्यामध्ये जाऊया. म्हणजे या ठिकाणी वरती आलेलो आहे मी. इकडे हे काही मंडळी आली आहेत की एन्जॉय करतात. इथेही आपण जाऊ शकतो पाण्यात, पण इथे तेवढं खोल नाही आहे, म्हणजे कमरेपर्यंतच पाणी आहे, आणि तिथे थोडं खोल आहे, तिकडे जायला पाहिजे. बघूया आता खोल आहे, इथे एन्जॉय करू शकतो, इथे रिस्क नाही आहे. आणि जिथे खोल पाणी वाटत असेल तर मी तर सजेस्ट करेन तिथे जाऊ नका, कारण इथे दुर्घटना घडलेल्या आहेत 4 दिवसापूर्वी वगैरे पण झालेली आहेत. जिथे जास्त खोल वाटत असेल तिथे जाऊ नका. इथे वगैरे ठीक वाटतंय मला. आता बघूया जाऊन. दुपारचे 1:57 होत आहेत मंडळी, आणि आपण परतीच्या वाटेला चालू केलेलं आहे जायला. बराच वेळ पाण्यात आम्ही एन्जॉय केलं. खूप छान ठिकाण आहे, तुम्ही पण नक्की या इथे एन्जॉय करायला. आणि येता येतं सावधगिरीने या, कारण मंदिराच्या मागे म्हणजे आम्ही जिथे होतो ना तिथे थोडं खाली जात, तर तिकडे जरा असा मोठा वॉटरफॉल आहे, आणि पाणी आहे ना ते पडतंय जोरात, त्याच्यामुळे खालती खड्डा निर्माण झालेला आहे, खोल आहे. तर तुम्ही येता येतं सावधगिरी बाळगा आणि या ठिकाणी या, आणि जे काय आहे ते एन्जॉय वगैरे करा. आणि इथे कोणत्याही प्रकारचा कचरा वगैरे मात्र करू नका, एवढंच तुम्हाला मी सांगेन. आणि याच ठिकाणी नाही तर कोणत्याही ठिकाणी अशा निसर्गरम्य ठिकाणी जात आहे तर कचरा वगैरे करू नका. तर मंडळी आजचा व्लॉग मी इकडेच एंड करतो. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी असाच एक नवीन टॉपिक घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत तुम्ही हसत राहा, एन्जॉय करत राहा, चिल करत राहा, कारण आयुष्य खूप सुंदर आहे. आणि हो, तुम्ही सुद्धा. बाय बाय.